अंजली, या बहिणी साहेब म्हणजे आऊट डोक्याच्याच आहेत. कायम काही ना काहीतरी गोळ घालत असतात. एवढ्याही वाईट नाही आहेत ग त्या. जरा वेगळा स्वभाव आहे त्यांचा. मला तर काही कळतच नाही. राहू दे, तू लगेच तुझ्या जाऊचं कौतुक करू नकोस. एवढं जर चांगुलपणा असता त्यांच्याकडं तर त्यांनी रानादाला असं शिकायची भीती घातली नसती. अगं, त्यांनी फक्त त्यांच्या मनातली भीती बोलून दाखवली. मुद्दाम नसेल केलं काही. आणि बाकी काही असू देत, निदान यांच्याबद्दल तरी त्या वाईट विचार नाही करणार. राहू दे ग, त्यांचं वागणं अख्ख्या गावाला माहित आहे. आता तू त्यांच्याबद्दल वाईट बोलत बसू नकोस. त्या थोड्या तापट स्वभावाच्या आहेत. स्वतःला महत्व हवं असा हट्टही असतो त्यांचा, माहिती आहे मला. अगं पण हट्टाला बी काही लिमिट बिमिट असतंय का नाही? हे बघ, इथं तू आहेस म्हणून एवढं सगळं चाललंय बघ. तुझ्या जागी जर दुसरी कोणी असती तर आतापर्यंत भांडून भांडून चांगलं भुसकाट पाडलं असतं वहिनी साहेबांचं. आता आपलीच माणसं आहेत म्हटल्यावर सांभाळून घ्यायलाच हवं ना. आणि अगदीच काही खटकलं ना तर सरळ दुर्लक्ष करायचं. कर बाई कर, पण जाऊबाईंना सांभाळता सांभाळता रानादाकडे दुर्लक्ष करू नकोस म्हणजे झालं. आता ते माझेच आहेत म्हणल्यावर मी सांभाळणारच त्यांना. आता आजचीच गोष्ट घे ना, मी यांना शिकण्यासाठी तयार केलं आणि ते तयार झालेही. एवढंच नाही, गृहपाठ करायला पण घेऊन गेलेत. अगं पण रानादा शिकायला तयार झालाच कसा? कसं जमवलंस ग तू हे? मी काहीच नाही जमवलं. मी फक्त निमित्त आहे. यांचं माझ्यावरचं प्रेम, त्याग, माझ्यासाठी काहीही करण्याची तयारी, ह्यामुळे ते शिकायला तयार झाले. वा, चांगलंय की. काय ग, कालपर्यंत तर रानादाच्या चुका काढत होतीस की, आता लगेच रुसारुशी करून झाल्यावर तिथं चांगुलपणा दिसायला लागला होय तुला? रेणुबाई, यालाच प्रेम म्हणतात. आता तुम्ही जरा प्रेमात पडा, लग्न करा, म्हणजे कळेल तुम्हाला. बरं, त्या दिवशी तो फोन कुणाचा होता नाही सांगितलंस? चल निघते. अगं सांगून तर नाही, उशीर होतोय बा. मलाही जायला हवं. यांनी केला असेल का अभ्यास? ताईसाहेब, ओ ताईसाहेब, अहो ताईसाहेब ऐका की. अहो ताईसाहेब ऐका की. अहो असं काय करायला सा? मला बी शिकवा की, मला बी राणादासारखं हुशार व्हायचंय. चंदे, आता उगा आमच्या मागं किटकिट लावू नका. आत्ताच सांगून ठेवतोय. अहो ताईसाहेब, मी फक्त म्हणलं मला शिकवा तर लगेच तुम्हाला किटकिट व्हायली वे. ते काय नाही, मला माझा आत्ताच्या आत्ता अभ्यास घ्या. अगं ए चंदे, काय करणार आहेस तू आता शिकून? मग राणादा का शिकायल्यात? मला बी त्यांच्यासारखं हुशार व्हायचंय, शिकवा की. हे बघ चंदे, एक गोष्ट का नाही ध्यानात ठेवायची. तो ठोकळा आणि तू आयुष्यात कधी बी शिकू शकणार नाही. असू दे की ताईसाहेब, तरी बी शिकवा की. हे बघ, ही असली लिखापडीची कारकुनी कामं करायची सवय नाही आम्हाला, आधीच सांगून ठेवतोय. बरं इतकं थोडस शिकवा. थोडंसं नाही आणि जादा नाही. असली आलतू फालतू कामं ते मस्तरडीला सांगायची. जीव गेला तरी बी आम्ही एक शब्द शिकवणार नाही का सांगणार बी नाही. वहिनी आत येऊ काय? राणा भाऊजी, या की या या. एक काम होतं तुमच्याकडे. चल दे, जा जरा बाहेर जा, निघ. नाही असू द्या, म्हणजे माझ्यासाठी महत्वाचं आहे, असं किरकोळ आहे. सांगा की. त्याचं काय आहे, अंजलीबाईंनी मला घुरपाट दिलाय ना व. ते समजा जमलंय, पण एका शब्दावर गाडी तटली. काय करायला सांगितलंय म्हणलं? घुरपाट. ते घरी अभ्यास करायला देतात ना व ते. ए चंदे, दात काढून घशात घाले ना. दात काढाय काय झालं ग तुला? अगं, कुणाला जर असं काही येत नसल तर त्या माणसाला असं हसू नये. राणा भाऊजी, हे चंदीचं जाऊ द्या बरं. तुम्ही सांगा कोणता शब्द तटलाय? होय, ये बघा. ये, तुम्ही खूप छान आहात असं लिहायचंय. ते छानच जमणं झाले मला, आणि 12 कडीत बी घावणं झाले. अहो लई सोपं आहे. 12 घडी हाय काय ह्यात? होय, हे बघा.
हे बघा राणा भाऊजी, ह्यो छ ला एक दांडी द्यायची म्हणजे काना की छा, आणि ह्यो न म्हणजे झाला छान. लिवा बरं आमच्या समोर, लिवा घ्या. एकदम सोपं आहे बघा. झालं बघा वहिनी, तुम्ही होता म्हणून लय भारी झालं बघा. नाही तर मला शब्दच गावला नसता. आणि कसं आहे, चुकीचं करण्यापेक्षा बरोबर केलेलं चांगलं असते ना. अहो एकदम एकदम बरोबर बोललासा बघा तुम्ही. बरं येऊ काय? हा या. अहो ताईसाहेब, ती राघू महिन्याची जोडी फोडायच्या ऐवजी तुम्ही त्यासनी मदत कसली करायला सा? आता बघा राणादा ती ओळ डायरेक्ट त्या मास्तनीला धावणार, माहिती ना तुम्हासनी? तो धावणार हे आम्हासनी माहित होतं म्हणूनच सांगितलं. नाहीतर असली भिकार कामं आम्ही आयुष्यात कधी बी करत नसतोय चंदे. तू आता बघ तू ती मास्तरडी कसं ठाणाना करते ते. काय एवढं काय केलं सा? अगं जसं ध चा मा केला तसं आम्ही हिथं छ चा घा केला. त्यानं काय होणार? कसं फॉल्टी डोसकाय का नाही तुझं समजून सांगायला लागतंय बघ चंदे. अगं म्हणजे तुम्ही छान आहात, त्याच्याऐवजी तुम्ही घाण आहात असं लिहिलं तर काय होईल? वा ताईसाहेब, मानलं बरं का तुम्हासनी. लई जबराट डोस काय बघा तुमचं. आणि मग नंदिताच्या मनात एकदा का काय आलं की ती ते केल्याशिवाय राहत नसती बघ चंदे. आता त्या मास्तरडीचं तोंड कसं पडतंय ते बघच तू. शारदे, हे बघ मेणबत्त्या सपल्यात घरात, दुकानातनं घेऊन ये. पाऊस पाण्याचे दिस आहेत, लाईट गेली तर घरात असाव्यात. आणि माझ्या रानाचा अभ्यास राहील की. हा जातो घेऊन ये मेणबत्त्या. राधे, ढपल्या नीट ठेवलीस ना? अगं भिजल्या तर परत वाळायच्या नाहीत. अहो ठेवल्यात. बर. राणा, अरे घरात आल्यावर हातपाय धुवावं, शांत बसावं का पायात भिंगरी बांधल्यावर आणि फिरायचंच आपलं? ते घुरपट पूर्ण करत होतोय ना. राणादा लईच मनावर घेतलेलं दिसतंय. चांगल्या गोष्टी मनापासूनच करायच्या असते. कर बाबा. मालकीनबाई असत्या तर त्यासनी लई समाधान वाटलं असतं. तू शिकावंस असं त्यासनी वाटत होतं सारखं. अहो गोदाक्का, राणादाच्या शिकण्याची गावात लई चर्चा सुरू आहे. आता कुठे शिकायला सुरुवात केली आहे तेव्हा एवढं आहे. आणि एकदा राणादा शिकला म्हटलं की गावातली माणसं राणादाला डोक्यावर चढून घेतली बघा. बघा, आणि आधी लईच घाबरत होता असं तुम्ही. सोपं आहे की नाही शिकणं? वय एकदम सोपं आहे. कसं आहे, मनापासून केलं की समज कळतंय आणि शिकण्याची मजा बी येते. शिकल्याशिवाय चैनच पडत नाही. हे बघा काय लिहिलंय मी. काय लिहिलंय सांग बघू. नाही, तू नुसतं बघ. अरे सांग की काय लिहिलंय. अंजलीबाई कशा आहेत ते लिहिलंय. अंजलीबाई कशा आहेत म्हणजे? हे बघ, तू वाच नाही तर मग राहू दे. अरे सांग की. राधे तू वाच, त्याला लई भाव आलाय. राणा तू सांग बरं काय, नाहीतर मी तुला जेवायला देणार नाही बघ. अगं ठीक आहे, सांगतो. तुम्ही खूप छान आहात असं लिहिलंय मी. राणादा, मला इथं काहीतरी चुकीचं वाटते बघा. परत एकदा बघा की. असं कसं चुकीचं असेल? आताच वहिनीच विचारून आलोय ना व, मग बरोबरच असणार.
ते काय झालं, एक शब्द तटला होता मला. तो मी वहिनीसनी विचारला आणि त्यांनी बरोबर सांगितलं मला. राणा अरे राधे सांगते तर बघ की काय चुकले ते. हे बघ, काय बी चूक नसणार. वहिनीसनी सांगितलं म्हणजे समजा बरोबरच असणार. आता एकदा अंजलीबाई आल्या की बघूया किती मार्क देतात ते. बरं, आले का शाळेत ना? नाही, येईल एवढ्यात. का हा? मी सामान आत ठेवून येतो. होय. या बघा आल्या. होय बघा, घरपाट पूर्ण केलाय मी. काय केलंय बघू? तुमच्यासाठी एक वाक्य लिहिलंय मी. राणा अरे एकदा नीट बघ की काय लिहिलंय ते. अगं असं काय करतेस? मी कुठं जरा जरा शिकलोय. वहिनी किती शिकल्यात माहितीये ना व? मग बरोबरच असणार. वाचू दे की. अंजली अजून ते नीट लिहिलेलं नाही. थांब, तू आताच नग वाचूस. काय ग गोदक्का, वाचू दे की त्यासनी. आणि वहिनींवर विश्वास आहे ना हो तुझा? तुम्ही वाचा. तुम्ही वहिनींकडून लिहून घेतलंय? अहो नाही, ते काय झालं, एक शब्द तटला होता मला. तो फक्त त्यासनी विचारला, बाकी समजा मी लिहिलंय. होय, आता तुम्ही वाचा आणि मार्क द्या मला. घ्या. अरे वा, चांगलंय की अक्षर तुमचं. हे मला लिहिलंय तुम्ही? होय, तुमच्याबद्दल मला जे मनापासून वाटतंय ते लिहिलंय मी. काय लिहिलंय? तुम्हीच वाचा आणि गोदक्काला बी सांगा. नाही नको, तुम्ही सांगा. अहो आता कशाला उग, मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. मी लिहिलंय, तुम्ही खूप छान आहात. अहो पण ते काय झालं माहित आहे काय, ते छ कसं लिहायचं ते माहितच नाही मला. ते बाराखडीत बघितलं मी, पण ते दोन शब्द सारखे आहेत ना व, त्यात समजा गोळ झाला. हो बरोबर आहे तुमचं. छ आणि घ ही अक्षरं साधारण सारखीच दिसतात, पण एकसारखी नाही. मी आलेच. अहो काय झालं? त्यो ठोकळा जवळ शिकत राहणार आहे का नाही तवर अशीच मज्जा येणार आहे बघ. अंजने, आता तुला पिक्चर बघायची बी काही गरज नाही, कारण रोज असं काय ना काहीतरी उलट पालट होत राहणार. लई म्हणजे लई मज्जा येणार आहे बघ. जाऊ बाई, आत येऊ. तरणी जाऊ बाई. अहो या की, या जाऊ बाई. लई बरं वाटलं बघा तुम्ही आमच्या खोलीत आलात आज. असं विचारायची काय बी गरज नाही हो, तुमचं स्वतःचं हक्काचं घर आहे की. बसा 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 बसा. नाही खरंच नको. नका, मला जरा तुमची मदत हवी होती. कराल ना? कसली मदत? तुम्ही यांना लिहायला मदत केलीत, मला वाचून दाखवायला मदत कराल का? ते कसं आहे, राणा भाऊजीसनी लिहिता वाचता येत नाही ना व, म्हणून त्यासनी मदत केली. पण तुम्हाला तर लिहिता वाचता येतंय की जाऊ बाई? हो ना, पण नेमका हाच भाग मला समजत नाही. तुम्ही दाखवा ना वाचून. जरा मोठ्याने वाचून दाखवा. काय झालं? वाचताय ना?
तुम्ही खूप हा पुढे वाचा. तुम्ही खूप घाण आहात. अरे बापरे, तुम्ही असताना ही अशी चूक कशी झाली? कारण तुम्ही छ च्या ऐवजी घ लिहायला शिकवलं, हो ना? का केलं तसं? आम्ही जरा मज्जा केली हो, दुसरं काय. याला तुम्ही मजा म्हणताय? हा, पण त्यात एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय आहे मग? यांचं शिक्षण मी खूप मनापासून सुरू केलंय आणि त्यांनीही ते मनावर घेतलंय. तेव्हा आता यापुढे परत असं करू नका. यांच्या शिक्षणात कुणी अशी चेष्टा मस्करी केलेली मी अजिबात खपवून घेणार नाही. काय झालं? आम्ही आपलं सहज गंमत म्हणून केलं, पण तुम्हाला वाईट वाटलं असेल तर 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 माफ करा आम्हासनी. आम्ही पाहिजे तर पाया पडतो तुमच्या, पण असं वाईट वाटून घेऊ नका सा बघा. अहो पण वहिनी काय झालंय? राधा भाऊजी, अहो आम्ही सहज गंमत म्हणून दुसरा शब्द सांगितला तर जाऊबाईसनी राग आला हो. वहिनी, अहो कसला वेगळा शब्द? ते महत्वाचं नाही बघा राणा भाऊजी, पण आम्ही आमच्या धीराची चेष्टा केली, हे जाऊबाईसनी काय आवडलं नाही, हे जास्ती महत्वाचं आहे बघा. आणि तुम्हाला जर खरंच तसं वाटत असेल तर आजपासून राणा भाऊजी आम्ही तुमच्या संगत अजिबात बोलणार नाही. उगा कुणाच नाही. असं कसं? अहो तुम्ही न बोलून कसं चालेल? एकदा आमच्या धीराचा संसार मोडता मोडता वाचलाय, आता परत असं काही व्हाया न ग. उगा जाऊबाईसनी वाईट वाटलं आणि त्या माहेरला निघून गेल्या म्हणजे? अहो नाही वहिनी, अहो तुम्ही दादा मस्करी करा. मी कधी काय बोललोय का? पण जाऊबाईसनी तर चुकीचा अर्थ काढला ना बघ. नाही, उगा आमच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं न ग. त्याच्यापेक्षा तुम्ही आमच्या संगत बोलूच नका बघा. अहो तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेतायचं? आणि एक शब्द चुकीचं झालं तर एवढं काय होते? जाऊ द्या की, कशाला चिडताय? अहो पण मी चिडतच नाहीये. मी फक्त त्यांना त्यांची चूक दाखवून दिली. अहो पण जाऊबाई, आमच्या मनात तसलं वाईट वंगाळ काय बी नव्हतं हो. पण तरी बी तुम्हाला राग आला असेल तर आम्ही तुमची माफी मागतो. अहो वहिनी, त्याची काय बी गरज नाही. अहो नाही कशी? परत जर जाऊबाईसनी राग आला तर रुसून माहेरला जात्याल. उगा आमच्यामुळे तुमच्या दोघांच्या संसारामध्ये इग्न न ग. वहिनी, तुम्ही माझ्या आईसारखे आहे. आणि आई कधी पोराच्या संसारात इग्न आणती वय? अहो वहिनी म्हणतायत ना, त्यांच्या मनात काय बी वाईट नव्हतं. जाऊ द्या की, सोडून द्या राग. लगेच राग येतो जाऊबाईसनी. तुम्ही जरा सांभाळूनच राहा. वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका. ते मी बघतो.
अहो त्यांचा राग म्हणजे आळवावरचं पाणी, लगेच जातोय. मी बघतो काय करायचं ते, तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही खूप घाण आहात.